पती पत्नीच्या नात्यात विष पसरायला वेळ लागणार नाही. नातेवाईकांच्या या 5 सल्ल्यांपासून सावधान. काही नातेवाईकांकडून पती पत्नीला असे काही सल्ले दिले जातात जे नातेसंबंध वाढवण्याऐवजी तुटण्याच्या मार्गावर आणतात. आपण पाहतो, नवीन लग्न झालं की जो येईल तो सल्ला देतो. काही चांगले असतात तर काही स्वार्थी. चांगल्या नात्यांची वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेली सकारात्मकता, जी तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतेच पण तुम्हाला आनंदी ठेवते. जर असे होत नसेल तर याचा अर्थ तुमचं नातं कुठेतरी तुटण्याची चिन्हे आहेत. जे हितचिंतक असतात ते कधीही नातं तुटण्यापासून कसं वाचवता येईल हे पाहतात. मात्र काही नातेवाईकांकडून असे अनेक सल्ले दिले जातात जे नातेसंबंध वाढवण्याऐवजी तुटण्याच्या मार्गावर आणतात. नातेवाईकांचे असे काही सल्ले आहेत जे तुमचे नाते बिघडू शकतात आणि तुमच्या पतीसोबतचे नाते चांगले होण्याऐवजी खराब होऊ शकते. जाणून घ्या कोणते सल्ले आहेत ते. वेळेनुसार सर्व काही ठीक होईल. नातेवाईकांनी दिलेल्या सल्ल्यांचे पालन करून तुम्ही नात्यात वाढ बसू शकत नाही की वेळेनुसार सर्व काही चांगले होईल. कारण कधीकधी वेळ निघून जाते आणि नातेसंबंध बिघडत राहतात. म्हणूनच जेव्हा तुमच्या नात्यात थोडीशी कटुता असते तेव्हा तुम्ही तुमच्यातल्या गोष्टी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सासरचे घर सोडण्याचा सल्ला. पती पत्नीमधील परस्पर संबंध बिघडले की सासरचे घर सोडावे असा काही नातेवाईकांचा विशेष सल्ला असतो. त्यांच्या मते सासरपासून वेगळे राहिल्याने सर्व काही चांगले होते. पण जर तुम्हाला तुमचं नातं अबाधित ठेवायचं असेल तर नातेवाईकांचा हा सल्ला मानू नका. बेबी प्लॅनिंग करा. जेव्हा नातेवाईक तुमच्यात बिघड झालेल्या नात्याबद्दल ऐकतात तेव्हा त्यांचा पहिला सल्ला असतो की आता बेबी प्लॅनिंग करा, सर्व काही ठीक होईल. बेबी प्लॅनिंग करण्यापूर्वी आपले नातेसंबंध दुरुस्त करणे कसे चांगले होईल हे पाहावे. मुलाला जन्म देण्याचा निर्णय तुमचा दोघांचा असावा, तुमच्या नातेवाईकांचा नाही. घरकाम फक्त स्त्रियांना शोभते. घरातील बहुतांश कामे ही स्त्री करते, पण जर तुम्ही तुमच्या पतीला तुमच्या नातेवाईकांसमोर छोट्या छोट्या कामातही मदत करायला सांगितली तर तो अनेकदा तुम्हाला टोमणे मारेल की घरातील कामं पुरुषांसाठी नाही आणि नातेवाईकही तेच म्हणतील. नातेवाईकांनी मारलेल्या टोमण्यांमुळे नवऱ्याच्या वागण्यातही बदल होतो. अशा परिस्थितीत त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोललेले पाहिजे. स्वाभिमानाची बाब असेल तर झुकू नका. तुमच्या नातेवाईकांना तुमचे परस्पर मतभेद कळताच अनेक सल्लागार तुम्हाला सल्ला देतील की तुमचा स्वाभिमान असेल तर हार मानू नका. अशा सल्ल्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, कारण अशा सल्ल्याने तुमचे चांगले नातेही बिघडू शकते. नातं टिकवण्यासाठी कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं. मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांमध्ये पुरेसे प्रेम मिळत नाही तर आधी कारण जाणून घ्या. तुम्ही तुमच्या सासरच्या मंडळींना आई वडिलांप्रमाणे, वहिनींना बहिणीप्रमाणे, दिराला भावाप्रमाणे वागणूक त्यांचा आदर करता का? तुमच्या सासरच्या घरात कोणी तुमच्याशी कसे वागते हे त्याचे व्यक्तिमत्व दर्शवते. तुम्ही जगातील प्रत्येकाला संतुष्ट करू शकत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणाचाही अपमान करू नका. तुमच्यासोबत काही अप्रिय वर्तन घडल्यास एकांतात चर्चा करा आणि शांतपणे तुमच्या पतीला सांगा. एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या सासरच्या लोकांशी आणि पालकांशी नक्कीच चर्चा करा आणि जर काही पटले नाही तर मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घ्या. काही गोष्टींना नाही म्हणायला शिका. असं केलं तर निभावेल, अन्यथा तुमच्या चांगुलपणाच ठरेल नुकसानाचं कारण. असं म्हणतात की खूप चांगलं असणं हे स्वतःच्या नुकसानाचं कारण बनतं. नाही न बोलण्याची तुमची सवयही यापैकी एक आहे. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो, पण काही लोक स्वभावाने इतकी चांगली असतात की त्यांचा गैरफायदा घेतला जातो. हे सुद्धा त्यांना कळत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात कुठल्याही गोष्टीला नाही बोलायला आवडत नाही. तसेच कोणाला नाही म्हणण्याची हिंमतही त्यांची होत नाही. पण त्यांच्या या सवयींमुळे काही वेळेस लोक केवळ स्वतःचेच नुकसान करून घेतात, तसेच त्यांचा तणावही वाढवून घेतात. म्हणून मित्रमैत्रिणींनो, आपल्या आनंदासाठी आणि मजबूत नातेसंबंधांसाठी आपण काही प्रसंग स्पष्ट नकार दिला पाहिजे. खूप चांगलं असणं हे स्वतःच्या नुकसानाचं कारण बनतं. मला कोणालाही नाही बोलायला होत नाही, मला कोणाला नाही म्हणायला त्रास होतो, ही परिस्थिती अनेक लोकांबाबत दिसून येते. या स्वभावाच्या लोकांना त्यांनी नाही म्हटल्याने एखादा गुन्हा केला आहे असे वाटते. असं म्हणतात ना की खूप चांगलं असणं हे स्वतःच्या नुकसानाचं कारण बनतं. नाही न बोलण्याची तुमची सवयही यापैकीच एक आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नाही कधी म्हणायचे हे समजून घेतले पाहिजे.
कारण काही प्रसंगी हो म्हणणे ही सर्वात मोठी चूक ठरते. अशा परिस्थितीत या संधी समजून घ्या आणि नाही म्हणायला शिका. आज आम्ही तुम्हाला कधी, कुठे आणि कसे नाही म्हणायचे ते सांगत आहोत, जेणेकरून तुम्ही स्पष्ट राहाल आणि कोणत्याही तणावापासून दूर राहाल. स्वाभिमानाशी तडजोड मुळीच करू नका. कोणतेही काम करताना जर तुम्ही तुमच्या स्वाभिमानाशी तडजोड करत असाल तर तुम्ही हे काम पूर्णपणे नाकारले पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीचा स्वाभिमान त्याच्यासाठी सर्व काही आहे. त्यामुळे स्वाभिमान लक्षात घेऊन बोलायचेच असेल तर न डगमगता बोलावे. असे काम स्वीकारू नका. लक्षात ठेवा की मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमता मर्यादित आहेत. सगळ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात तुम्ही या मर्यादा ओलांडल्यास आणि होय म्हणाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर तसेच मानसिकतेवर होऊ शकतो. यामुळे तणाव, जवळजवळ आणि आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे ज्या कामात तुम्हाला तणाव वाटत असेल ते काम नाकारणे शहाणपणाचे ठरेल. भीती किंवा धमकीला घाबरू नका. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक भेटतील जे प्रत्येक संभाषणात आपला अधिकार व्यक्त करताना म्हणतात की मला नाही ऐकायची सवय नाही. अशा लोकांच्या इच्छा पूर्ण करताना काही लोक नाही म्हणण्याची कलाही विसरतात. मग यावेळी भीती किंवा धोका वाटू लागतो, म्हणून जेव्हा तुम्हाला ते वाटत नाही तेव्हा नाही म्हणा. नाही म्हणण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व सरळ पुढे करणे, जेणेकरून तुम्हाला या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. जेव्हा विश्वास डगमगतो, अनेक वेळा असे घडते की आपल्या प्रियजनांच्या बोलण्याने आपल्यावर प्रभाव पडतो. आपण त्या कामाचा हो म्हणतो ज्यावर आपला स्वतःचा विश्वास नाही, परंतु यामुळे ते त्यांचे सुख आणि नातेसंबंध वाचवू शकत नाहीत. उलट त्यांना विनाशाकडे घेऊन जातात. त्यामुळे जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नाही तोपर्यंत हो म्हणण्याची चूक करू नका. जेव्हा नातेसंबंध खराब होतात, वैयक्तिक जीवन असो किंवा व्यावसायिक, जेव्हा नातेसंबंध विषारी होऊ लागतात तेव्हा नाही म्हणणे महत्त्वाचे असते. नात्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्यापासून अंतर राखणे केव्हाही चांगले. समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या सर्व गोष्टी मनापासून पाळायच्या असतील तर तुम्ही नाही म्हणावे. त्यामुळे तुम्ही काही काळ दुःखी व्हाल, पण रोज तणावातून तुमची सुटका होईल. वेळेचा आदर करा. मागची वेळ कधीच परत येत नाही, म्हणून वेळेचा आदर केला पाहिजे. तुमच्याकडे वेळ नसेल तर दुसऱ्यांच्या कामाला नाही म्हणण्यात काही गैर नाही. अशा स्थितीत तुम्ही नाही म्हटले नाही तर तुमचे काम वेळेवर पूर्ण करता येत नाही. मग तुमचे थेट नुकसान होते आणि आयुष्यात इतरांपेक्षा मागे राहण्याची शक्यता वाढते. म्हणून यशस्वी होण्यासाठी आवश्यकतेला नाही म्हणा. नाही म्हणणे ही एक कला. वैयक्तिक, व्यावसायिक आणि निरोगी नातेसंबंधांसाठी नाही म्हणण्याची कला प्रत्येकाला अवगत असावी. जी कोणतीही व्यक्ती सरावाने स्वतःमध्ये विकसित करू शकते. ही कला विकसित झाली की माणसाला त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवतात. जगाला सुखवण्याचे दडपण त्याच्या मनातून दूर होते. मग तो त्याच्या इच्छेनुसार, स्वभावानुसार आणि गरजेनुसार निर्णय घेतो. नाही म्हणायला अजिबात संकोच करू नका. जेव्हा वेळ येईल तेव्हा प्रेमाने नाकार समजावून सांगा. नाकार देण्याचे धैर्य वाढवा आणि नंतर आपल्या निर्णयावर ठाम राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारे व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे वागा. नातेसंबंध टिकवण्यासाठी इतरांचा सल्ला घ्या, पण तोही व्यवस्थित आणि चांगला सल्ला घ्या. आणि कोणालाही वेळेवर, ज्या वेळेत तुम्हाला वाटणार नाही त्यावेळेस नाही म्हणायला शिका. याने तुमच्याच आयुष्याचं नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.